भाड्याचं घर आणि खाली कर, एक ना एक दिवस आपल्याला भाड्याचं घर खाली करावंच लागतं. त्यामुळं आमचं पण तेच चाललं होतं, आज इथं भाड्याचं घर खाली करायचं. कारण आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो काही कारणामुळं. तर इथे मी हळूहळू एक एक सामान काढून साईडला ठेवत होते. तर हे बघा, रॅक खाली केलं, काही बिनकामचा सामान फेकून दिला होता. खूपच कचरा निघाला होता घरामध्ये. जसं जसं सामान पॅक केलं आहे तसं मी साईडला ठेवत होते. तर खूपच सामान अजून पॅक करायचं राहिलं आहे. तर बघू शकता किती कचरा निघाला आहे. आणि पूर्ण आमचं आवरून झालं होतं, गाडीमध्ये सामान पूर्ण पॅक केलं आणि काव्या करत होती ते बाय. तर ह्या गाडीमध्ये सामान बसत नव्हतं, तरी दाबून दाबून कसा तरी सामान बसवला. तरी त्यांनी व्यवस्थित सामान बसवला होता गाडीमध्ये या. तर एक पण सामानाला काही इजा झाली नव्हते. तर बघू शकता, नवीन घरामध्ये आलो होतो आम्ही. तर हे किचन आहे. किचन खूप छान होतं. आणि बेडरूम हे आहे. बेडरूममध्येच आमची इथं बाथरूम आहे. तर बघू शकता किती मोठा बाथरूम आहे. तर बाथरूम नंतर इथे हॉल आहे. हॉल पण खूप छान होता, मोठा होता. दोन खिडक्या होत्या. आणि इथं हा जिन्याकडे जाण्यासाठी दरवाजा होता तो मागचा. तर बाहेरचं व्ह्यू आहे बघा. वटपूजन मी करून घेतलं होतं. तर खूप छान वटपूजन केल्यानंतर घर दिसत होतं. तर बाहेरचा व्ह्यू बघा किती छान आहे. खूप मोकळं वातावरण होतं. आजूबाजूला घरं नव्हते. समोर एक घर होतं आणि तिकडे साईडला होते बाकीचे घरं. त्यामुळं इथं खूपच गरम होत होतं. आणि इथं बघा, मी सर्वात आधी दूध घातलं होतं आणि कळस पूजन करून घेतलं होतं. साधा सिंपल गृहप्रवेश केला होता. आणि इथे चाललं आहे सामान ते खाली करायचं गाडीमधून.